नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राधिका फराटे IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते। नवीन रोपवाटिका तयार करताना शेतकरी नकळत काही चुका करतात। या चुका कशा टाळायच्या ते आपण आज पाहूयात। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मातीची तयारी। बऱ्याचदा आपण अगदी साधी माती वापरतो, पण रोप तयार करत असताना ही माती हलकी, भुसभुशीत आणि निर्जंतुक असणं फार महत्त्वाचं आहे। शेणखत, वाळू आणि माती यांचं योग्य मिश्रण केलं तर तुमची मुळं अगदी नीट वाढतात आणि रोगांचा धोका फार कमी होतो। दुसरी गोष्ट आहे जास्त पाणी देणं। रोपांसाठी पाणी फार गरजेचं आहे, अगदी खरंय, पण जर सतत ओल राहिली तर मुळं सडतात आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला माती कोरडी वाटेल तेव्हाच पाणी द्या आणि लक्षात ठेवा योग्य निचरा होणं फार महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट आहे सूर्यप्रकाश आणि तापमान। जर तुम्ही ही रोपवाटिका जास्त थंड किंवा जास्त गरम ठिकाणी ठेवली तर या दोन्हीही गोष्टी चालणार नाही। यामुळे तुमची रोपं अशक्त होतात। म्हणून लक्षात ठेवा हलका प्रकाश असायला हवा, थोडा वारा असायला हवा आणि त्याबरोबरीनेच तापमानही स्थिर असायला हवं। ही परिस्थिती कोणत्याही रोपांसाठी अगदी सर्वोत्तम असते। थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य माती, नियंत्रित पाणी आणि नीट ठेवलेलं वातावरण या तीनही गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमची रोपं अगदी मजबूत, तगडी आणि निरोगी वाढतात। म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा रोपवाटिका तयार करायची असेल तेव्हा या तीनही गोष्टी अगदी खुणगाड बांधल्यासारख्या लक्षात ठेवा। आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये।